तुम्ही ना भाऊ चांगल्या शब्दात झापा जरा यांना. सांगा काय प्रॉब्लेम आहेत ते सांगा. काय उज्ज्वला तुझ्या नोकरीमध्ये काय प्रॉब्लेम आहे? प्रत्येक जण मला सांगा काय काय प्रॉब्लेम आहेत, आपण सोडवूया. भाऊ मला पैशांची गरज आहे. गेले 4 वर्ष मावशीकडे राहतीये. घरातल्यांना आता भार होऊ लागलाय माझा. कबड्डी खेळायचं मी बघतो काय करायचं. तुला कबड्डी खेळता येईल आणि तुझी नोकरीही शाबूत राहील असं काहीतरी करूया. फोन लाव भाऊला, त्याला सांग यापुढे मी मैदानावर कधी येणार नाही, कधीही कबड्डी खेळणार नाही. पप्पा फोन लाव. पप्पा हे अति होतंय, एवढं काही घडलेलं नाहीये. अभि जरा शांत राहा तू. लाव ना फोन लाव. भाऊ आम्ही जातो ढोकळाच्या घरी. आता एकही प्लेअर सोडायचा नाही. हॅलो पंटर. काय झालं शिवानी, रडतीयस का? पंटर भाऊंना सांग की मी यापुढे मैदानावर कबड्डी नाही खेळू शकत. मी नाही सांगू शकत पप्पा. हे पंढर का जंटर काय सांगतोय नीट ऐक. यापुढे शिवानी कबड्डी खेळणार नाही, मैदानावर येणार नाही. आपण तुझ्या भावाला जाऊन सांग. त्याला म्हणा स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं तेवढं बस झालं, आता आमच्या पोरींचे आयुष्य बर्बाद नको करू. मारामाऱ्या करायची एवढी हौस असेल ना तर मैदानावर कुस्तीची प्रॅक्टिस करा, कबड्डी नको. काय 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 झालं? आता तिचा फोन होता ना, तिच्याशी बोलत होतो तर ती रडायला लागली एकदम. तिला बोलता सुद्धा येत नव्हतं आणि मध्येच जयराज देशमुखांनी फोन घेतला. मला म्हणे बाऊला जाऊन सांग शिवानी आता परत कधी येणार नाही मैदानावर. मैदानावर न गेल्याने स्वतःच चांगलं होईल हे जर मनाला पटवलंच ना तर त्रास कमी होईल. आणखीन एक गोष्ट, माझ्याकडे मदत मागायची नाही. आत्ताच सांगतो, कुठल्याही प्रकारची मदत मी करणार नाहीये. कळलं तुला? मला कळत नाहीये शिवानीला एवढा ओरडा कसा काय बसला. इमेज. तुम्हा आम्हाला काही इमेज नाही जपायची समाजामध्ये, त्याला जपायची. तुमच्या माझ्या आईवडिलांना किती लोक ओळखतात? अगदी बोटावर मोजणे इतकी माणसं. पण जयराज देशमुख समाजातलं एक मोठं प्रश्न आहे. तो काय करणार? स्वतःची ही असली खोटी इमेज जपण्यासाठी स्वतःच्या मुलीला डांबून ठेवणार आणि इमेज जपत बसणार. तिचं टॅलेंट वाया घालवणार तो. भाऊ पण शिवानी नसेल तर टीम पूर्णच होऊ शकत नाही. तिला काही करून मैदानात आणावंच लागेल. मला काय वाटतं भाऊ, ह्या ढोकळाच्या घरचा काय प्रॉब्लेम आहे ना तो आम्ही बघून घेतो, पण शिवानीच्या बाबतीत तुम्हीच काहीतरी करू शकता. तुम्ही ना जयराज देशमुखशी जाऊन डायरेक्ट बोला. त्याच्या समोर तुम्ही एकटे उभे राहू शकता. दादा म्हणून मी ठरवलंय आता ना आपल्या ध्येयापासून अजिबात हटायचं नाही. तुझ्यासारखी फायटिंग स्पिरिट दाखवायची. इतकं काही कौतुक नको करूस. कधी कधी ना तुला कसं रिॲक्ट व्हायचं ना तेच कळत नाही मला. पण पुनू तुम्ही जी मारामारी केलीत ना मला मनापासून कौतुक वाटलं त्याचं. दादा ही जी तू मारामारी मारामारी म्हणतोयस ना ती मारामारी नव्हती. ते आमच्या मैत्रीचं प्रतीक होतं. अनिकेत तू मला एकदा म्हणाला होतास ना काही मदत जर लागली तर मला फोन कर. सध्या तुझ्या मदतीची गरज आहे. ओ सांग ना काय करायचंय. अनिकेत टीम साठी काही स्पॉन्सरर्स हवेत. किती पैसे हवेत? तुला शक्य असतील तितके दे, पण महत्वाचं काम वेगळंच आहे. काय काय काम? ऍक्च्युली काही माणसांना जाऊन भेटायचंय, पण तुला आधी वेळ आहे ना? अरे कॅप्टन डोंट वरी, मी नक्की वेळ काढेन. काय करायचंय ते सांग फक्त. तू एक काम करशील का, उद्या मैदानावर येशील का? म्हणजे सगळेच भेटतील, मग आपण व्यवस्थित बोलूयात. हा ओके. शिवानीला सोडलं का ग मैदानावर? नाही ना रे अजून. तो तर एक वेगळाच मोठा प्रॉब्लेम आहे. तू एक काम कर ना, उद्या ये ना, म्हणजे आपल्याला व्यवस्थित बोलता येईल. ठीक आहे? ओके चल बाय. गुड नाईट. ओके बाय बाय.